मराठी आणि हिंदी टेलिव्हिजन विश्वातील आणि मराठी रंगभूमीवरील एक हसतमुख आणि मनमिळावू चेहरा म्हणजे अभिनेत्री प्रिया मराठे होय. पडद्यावरील तिचा सहसुंदर अभिनय, सकारात्मक आणि नकारात्मक भूमिकांमधील तिचे कौशल्य यामुळे प्रियाने चाहत्यांच्या मनात घर केले आहे. खलनायिका असो किंवा कोणतीही सकारात्मक भूमिका, प्रिया तितक्याच ताकदीने तिचा सहसुंदर अभिनय साकारताना दिसते. मग पवित्र रिश्तामधील वर्षा असो किंवा येऊ कशी कशी मी नांदायला मालिकेतील मैथिली असो, ती प्रत्येक भूमिकेत शिरून काम करते. त्यामुळे तिचा अभिनय हा जिवंत वाटतो. हसऱ्या चेहऱ्याच्या या गोड अभिनेत्रीचा जन्म 23 एप्रिल 1987 रोजी ठाण्यात झाला होता. प्रिया अभ्यासामध्ये हुशार होती. तिने लहानपणापासूनच शिक्षणाची अनेक स्वप्ने रंगवली होती. तिलाही त्यावेळी इतरांप्रमाणे इंजिनियर, डॉक्टर व्हायचं होतं, परंतु आपण कधी अभिनयाकडे वळू असे तिला स्वप्नातही वाटले नव्हते. तिने तिचे शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर ठाणे कॉलेजला प्रवेश घेतला. 11वीत असतानाच तिचा महाविद्यालयातल्या एकांकिका स्पर्धा, नाट्य स्पर्धा यांच्याशी संबंध आला होता. तिने हे सर्व जवळून पाहिलं होतं. नाटकांच्या तालिमा आणि स्पर्धांना ती उपस्थित असायची. त्याच दरम्यान ती अभिनयाकडे आकर्षित झाली होती. त्यानंतर 11वीत असल्यापासूनच अभ्यासाच्या जोडीने तिचा अभिनयाचा वेगळा प्रवास सुरू झाला. त्यानंतर पदवीच्या पहिल्या वर्षाला असताना प्रियाची आणि महाविद्यालयातल्या इतर नाट्यप्रेमींची ओळख झाली आणि तिच्या प्रवासाला एक वेगळी दिशा मिळाली. दिग्दर्शक रवी करमकर, विजू माने, संतोष सराफ, लेखक शिरीष लाटकर या दिग्गज मंडळींचे प्रियाला त्यावेळी मार्गदर्शन मिळाले होते. प्रियाने 2005 मध्ये या सुखांनो या मराठीतील गाजलेल्या मालिकेतून छोट्या पडद्यावर श्री गणेशा केला होता. या मालिकेनंतर प्रियाने मागे वळून पाहिले नाही, कारण त्यानंतर तिला अनेक मालिकांमध्ये भूमिका साकारण्याची संधी मिळाली होती. 2005 साली मराठी मालिकेतून आपल्या व्यावसायिक अभिनयाचा श्री गणेशा केलेल्या प्रियाने नंतर कधी मागे वळून पाहिलं नाही. 4 दिवस सासूचे सारख्या दर्जेदार मालिकेतही तिने तिच्या अभिनयाचा ठसा उमटवला होता. एका बाजूला मराठी मालिकांमध्ये काम करत असतानाच प्रियाला अनेक संधी मिळू लागल्या. अशातच तिला हिंदी इंडस्ट्रीमध्ये प्रवेश करण्याची मोठी संधी चालून आली. 2007 मध्ये टेलिव्हिजन विश्वाची क्वीन, निर्माती एकता कपूरच्या कसम से मालिकेतून प्रियाने हिंदी टेलिव्हिजन विश्वात पदार्पण केले होते. या मालिकेतील तिची भूमिका ही चांगली गाजली. त्यामुळे मराठी मालिकांसोबतच हिंदी मालिकांमध्येही प्रियाचा चांगलाच बोलबाला निर्माण झाला होता. हिंदी मराठी मालिकांचा हा प्रवास सुरू असतानाच तिला तू तिथे मी या मालिकेत पहिल्यांदाच निगेटिव्ह शेड असलेली भूमिका करण्याची संधी मिळाली आणि मिळालेल्या या संधीचं तिनं सोनं केलं. तिच्या या निगेटिव्ह भूमिकेलाही प्रेक्षकांकडून चांगलंच प्रेम मिळालं होतं. कसम से मालिकेनंतर प्रियाचा हिंदी टेलिव्हिजन विश्वात चांगलाच दबदबा निर्माण झाला होता. त्यानंतर प्रियाला निर्माती एकता कपूरच्या आणखी एका मालिकेत प्रमुख भूमिका निभावण्याची संधी मिळाली होती. या मालिकेचं नाव होतं पवित्र रिश्ता. ही मालिका 2009 मध्ये झी टीव्हीवर प्रसारित झाली होती. 1 जून 2009 ते 25 ऑक्टोबर 2014 या कालावधीत ही मालिका प्रसारित झाली होती. या मालिकेत दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत आणि अभिनेत्री अंकिता लोखंडे यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. मालिकेत अर्चनाच्या बहिणीची भूमिका प्रियाने साकारली होती. या मालिकेत प्रियाने वर्षा नावाची भूमिका साकारली होती. 2009 पासून 2013 पर्यंत प्रियाने या मालिकेत काम केले होते. या मालिकेला प्रेक्षकांकडून भरपूर प्रेम मिळाले होते. शिवाय मालिकेतील सर्वच पात्रांच्या भूमिका चांगल्याच गाजल्या होत्या. हिंदी मराठी मालिकांनंतर प्रियाने जयोस्तुते या मालिकेत काम केले होते. या सुखांनो या, तू तिथं मी, संभाजी, सुफळ संपूर्ण, येऊ कशी कशी मी नांदायला या तिच्या काही गाजलेल्या मालिका आहेत. पवित्र रिश्ता, उतरण, कसम से, बड़े अच्छे लगते हैं या हिंदी मालिकांमुळे तिचा हिंदी कलाविश्वातही दबदबा निर्माण झाला. विघ्नहर्ता महागणपती, किरण कुलकर्णी वर्सेस किरण कुलकर्णी, 1, 2, 3, 4 आणि ती आणि इतर या चित्रपटांमध्येही तिने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली होती. प्रियाने 2012 मध्ये दिवंगत ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोगे यांचा मुलगा आणि अभिनेता शंतनू मोगे सोबत लग्न केले. दोघांचा हा प्रेमविवाह होता. ते आधी एकमेकांचे चांगले मित्र होते. त्यांच्यातील घट्ट मैत्रीमुळे हे दोघे नंतर प्रेमात पडले होते. शंतनू मोगे हा मराठी चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट अभिनेता आहे. त्याने अनेक मराठी नाटके आणि सिनेमांमध्ये काम केले आहे. स्वराज्य रक्षक, संभाजी या गाजलेल्या मालिकेतही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका शंतनूने निभावली होती. त्याने वठवलेल्या या भूमिकेला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रेम मिळाले होते. रात्र वनव्याची, कॅरी ऑन मराठा, रणभूमी अशा अनेक सिनेमांमध्ये त्याने काम केले आहे. बंदमुक्त, तुझ्यासाठी प्रिया रे ही त्यांची काही गाजलेली मराठी नाटके आहेत. अशा या महान मराठी अभिनेत्रीचा मृत्यू 31 ऑगस्ट 2025 रोजी पहाटे 4 वाजता कर्करोगामुळे झाला होता. मृत्यूसमयी त्या 38 वर्षाच्या होत्या.